काय नेमकं इकडे प्रॉब्लेम झाला? काय आलेलं आहे ॲक्च्युली आता आज पडताळणी होती. पडताळणीमध्ये एका उमेदवाराच्या सरोज मनोज राय उमेदवाराच्या अर्जामध्ये अपत्यांची संख्या 3 लिहिलेली होती. तर आपण त्यांना सरळ विचारलं की बाबा 3 अपत्य इलेक्शन लढवू नाही शकत, तर तो अवैध ठरू. तर त्याच्यामध्ये मग नंतर त्यांनी आणलं की बाबा नाही, आपल्याकडे त्याचे पुरावे नाही आहेत. त्यांच्याकडे जन्म दाखला जर ते 2001च्या आधीचे जे पुरावे होते जन्माचे अपत्यांचे, ते फॉर्म बरोबर जोडलेले नव्हते. निवडणूक आयोग कुठं ना कुठं आहे ना पूर्णपणे दडपशाहीमध्ये इथे काम करताना दिसते. नंतर उमेदवाराकडून ते फॉर्म जन्मदाखले मागवण्यात आले, सेल्फ अटेस्टेड करून त्यांनी फॉर्ममध्ये जॉईन करत आहेत. हे असे पूर्ण प्रकार निवडणूक आयोग करत आहे. आता काय नेमकं तुमचं आता सुनावणी आहे, काय नेमकं तुम्ही? आत्ता पण आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे, तुम्ही कोणाच्या दबावामध्ये काम करू नका. आम्ही निवडणूक आयोगाकडनं अजूनसुद्धा अपेक्षित आहे की ते पूर्णपणे सहकार्य करून निष्पक्ष निवडणूक लोकशाही मार्गाने होऊन देतील. पण जर निवडणूक आयोगाने जर दडपशाहीमध्येच काम करतात, त्यांना आम्ही सांगितलं जे पण असेल तुम्ही त्याच्यावरती कारवाई योग्य ते लगेच त्वरित करावी. कोणी उमेदवार काय सांगाल? थोड्या वेळपूर्वी या निवडणूक कार्यालयामध्ये गोंधळ झाला, 3 अपत्य असल्याची माहिती नसल्याचं त्यांनी सांगत या ठिकाणी दस्तावेज कार्यालयाच्या आतमध्ये झेरॉक्स मारून दिल्याचा असा आरोप लावण्यात आलेला आहे. काय नेमकं प्रकार होता? खरं म्हणजे आहे ना, हे अत्यंत हास्यास्पद ही सगळा आरोप प्रत्यारोप आहेत. आरोंनी त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने योग्य पद्धतीने केलेलं आहे. जे आमच्या उमेदवार सरोज मनोज राय यांनी ॲफिडेविटमध्ये माहिती जी विचारलेली आहे त्याप्रमाणे माहिती भरलेली आहे की तुमच्या एकूण अपत्यांची संख्या किती, तर एकूण अपत्य किती, तर 3. पण त्याच्यानंतर जोच विषय असतो की 2001च्या नंतर आहे का काय, तर 2001च्या नंतर एकही अपत्य नाही. जे आहेत ते आधीचे अपत्य असतात आणि त्यांची डेट ऑफ बर्थ त्याच्यात लिहिणार कशी? 2001च्या नंतर जर नाहीच आहे तर त्याच्यात काय लिहिण्याचा विषय येत नाही आणि ते ॲफिडेविट योग्य आहे. ऑब्जेक्शन घेणाऱ्यांनी अगोदर खरं तर एखाद्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्यांनी हे प्रूव्ह करायला पाहिजे की ह्या उमेदवारांनी ॲफिडेविटमध्ये खोटी माहिती भरले, ह्यांनी 3 अपत्य आहेत, तर तिसरं अपत्य, पहिलं अपत्य, दुसरं अपत्य, तिसरं अपत्य, कोणतंही एक अपत्य म्हणजे तिसरं अपत्य हे 2001च्या नंतरचं आहे, तर त्याचे पुरावे ऑब्जेक्शन घेण्यानंतर पाहिजे. तर 2001च्या नंतर अपत्यच नाही आहे, तर त्याच्यामध्ये उगाचच ऑब्जेक्शन घेऊन आरोचा आणि सगळ्यांचा वेळ वाया घालवण्याचं काम केलेलं आहे. त्यांना समजावून सांगण्याचा आरोने खूप प्रयत्न केला. शेवटी आरोने त्यांना सांगितलं आहे की तुमचं जे ऑब्जेक्शन आहे ते लेखी द्या, त्याला मी तुम्हाला लेखी उत्तर देतो आणि त्याच्यामध्ये कोणतंही नाही. आता आरोंनी समजा मागितलं की बाबा तुमच्याकडे कुठं पुरावा, खरं तर जे आरोंनी यांच्याकडे मागण्याच्या ऐवजी ज्यांनी आरोप केला त्यांच्याकडे मागायला पाहिजे होतं की तुमच्याकडे काही पुरावा आहे का की यांचं तिसरं अपत्य किंवा कोणतं अपत्य जास्तीचं 2001च्या नंतर आहे का. त्याऐवजी त्यांनी सोपा मार्ग अवलंबला की यांनाच सांगितलं किंवा तुमच्या काय अपत्यांचे डेट ऑफ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट आणून द्या. यांनी आपली इमानदारीमध्ये त्यांनी मागितली म्हणून दिली. आता त्याच्यामध्ये 2001च्या नंतर अपत्यच नाही आहे, तर 3 अपत्याचा विषयच येत नाही. त्याच्यामुळे ती कोणते ऑब्जेक्शन जे हे कुठल्याही कायद्याच्या चौकटीत बसत नाही. कुठल्या पक्षामधून उभा आहेस? काय नेमकं इकडे आज गोंधळ झाला? माझं नाव मधुर उमेश म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून मी अधिकृत उमेदवार आहे, प्रभाग क्रमांक 13 ड मधून. आज जेव्हा फॉर्म चेकिंगचं चाचणीचं पडताळणीचं कार्यक्रम चालू होतं तेव्हा आम्ही बघितलं की बरेच फॉर्म बाद करण्यात आले आणि त्यापैकी एक ओमसर होते, त्यांचा फॉर्म त्यांची एक सही राहून गेलेली, तर त्यांना तो फॉर्म डायरेक्टली बाद करण्यात आला. त्या व्यतिरिक्त अजून एक सरोज मनोज राय यांचाही फॉर्म इथे होता आणि जेव्हा त्यांच्या ह्याच्यामध्ये कागद कमी सापडले, म्हणजे 3 अपत्य असतात, तर त्यांनी त्या 3 अपत्यांचे पुरावे जोडले नव्हते फॉर्मला, तर त्यांना कुठेतरी एक साईड घेतली गेली यांच्याकडून, निवडणूक आयोगाकडून. कसं आहे की निवडणूक म्हणलं तर पारदर्शकता असली पाहिजे आणि ही डेमोक्रेसी आहे. डेमोक्रेसीमध्ये जे पण आहे सगळ्यांसाठी कायदा सेम असलं पाहिजे, पण परंतु तसं आता दिसत नाही आहे. आम्हाला याच्यावर पूर्णपणे शंका आहे की एकतर्फी हे निकाल मांडले गेले, कारण की एकाला वेगळं नाही आणि दुसऱ्याला वेगळं नाही, असं कसं होऊ शकतं. काय केलं? निवडणूक आयोगाने केलं काय की जे त्यांना दाखवायचे होते की 3 अपत्य आहे, पण त्यांनी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र जोडले नव्हते, परंतु त्यांना पूर्ण मुभा देण्यात आली की तुम्ही कागदपत्र घेऊन या, त्याला सेल्फ अटेस्ट करा, त्यांना झेरॉक्स काढायला दिले, सगळं चान्स मिळाला. आणि दुसरे जे उमेदवार होते त्यांची एक साईन चुकली होती, तर ती साईन त्यांना करू दिली नाही आणि त्यांचा फॉर्म बाद केला. तर भाजपच्या उमेदवाराला वेगळा न्याय आणि अपक्ष उमेदवाराला किंवा इतर पक्षाच्या उमेदवाराला वेगळं न्याय, असं कसं काय असू शकतो? ही लोकशाही कुठे? आणि
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.